कधी-कधी आयुष्याच्या धावपळीत आपण इतके हरवतो ना, की आपल्यासाठी जीव तोडून उभ्या राहणाऱ्या लोकांकडे बघायलाही वेळ मिळत नाही. त्यांच्या बोलण्याला त्रास समजतो, काळजीला कंटाळा समजतो आणि त्यांच्या प्रेमाची किंमत ती मात्र ते दूर गेल्यावरच कळते. नातं तुटतं तेव्हा काही मोठा आवाज होत नाही, पण मनाच्या आत मात्र एकदम भेग पडते. आणि मग एखाद्या जुने फोटो, एखादी आठवण, एखादं गाणं अचानक मनाला प्रश्न विचारतं, कशाला एवढं रागवलो? थोडं समजून घेतलं असतं, थोडं बोललो असतो तर ते नातं आजही माझ्या जवळ असतं. ती खंत म्हणजे काय आतून कुरतडत राहते. म्हणूनच काही नाती कितीही राग आला तरी, परिस्थिती कितीही खराब असली तरीही सोडायची नसतात. कारण माणसं एकदा हातातून निसटली तर परत मिळत नाहीत आणि त्यांच्या जागी तयार होणारी पोकळी आयुष्यभर मनात बोचतच राहते. आई वडिलांचं नातं म्हणजे जगातलं सगळ्यात खरं, सगळ्यात निस्वार्थी नातं. कधी कधी ते आपल्या मनाला न पटणारं बोलतात, जास्त काळजी घेऊन त्रास देतात, रागवतात, टोचतात, पण त्यामागे कधीच वाईट नसतं. फक्त आपल्यासाठीची भीती आणि प्रेम असतं. आपण मोठे होत जातो तसं वाटतं ते बदलले, पण खरं बघितलं तर बदल आपण होतो. तेच आई वडील जे आपल्या एकदा पडल्यावर रात्रभर जागले, जे आपल्या छोट्या स्वप्नांसाठी स्वतःची मोठी स्वप्न सोडली, जे आपल्या एका हसण्यासाठी 100 चिंता पचवत बसले. म्हणूनच रागाच्या भरात बोललेलं त्यांच्याशी नातं तोडू नका. कारण जगातले सगळेच लोक सोडून जाऊ शकतात, पण आई वडील मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी उभे राहतात. एकदा त्यांचा हात सुटला की आयुष्यभर मनात ओल रिकामी जागा आणि एकच विचार राहतो, थोडा वेळ दिला असता तर आज ते माझ्या जवळ असते. असा पश्चाताप कोणालाही नाही हवा. भाऊ बहिणीचं नातं म्हणजे रोज भांडायचं, पण कोणीतरी त्रास दिला तर एकदम खांद्याला खांदा लावून उभं राहायचं. असं नातं त्यांच्याशी आपण कितीही रागावलो, भांडलो, दिवसेंदिवस न बोलता बसलो तरी मनाच्या आत कुठेतरी त्यांच्याशिवाय घर अपूर्ण वाटतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात, गैरसमज वाढतात, पण मन मात्र त्यांच्याशिवाय शांत बसत नाही. कारण कितीही प्रॉब्लेम आला, कितीही परिस्थिती कठीण आली तरी एक फोन केला की ए ना जरा, लगेच धावत येणारी माणसं म्हणजे भाऊ बहीण. त्यांच्या सोबतचा हशा, भांडण, आठवणी हीच तर आपली खरी धनदौलत आहे. म्हणून राग आला, अहंकारामुळे किंवा इगोमुळे हे नातं दूर जाऊ देऊ नका, नाहीतर नंतर मनात एकच रिकामी जागा कायम टोचत राहते. माझं माणूस होतं पण मीच ते दूर ढकललं. जीवनसाथीचं नातं म्हणजे रोज परफेक्ट नसतं. कधी कधी भांडण होतात, कधी त्यांची चूक तर कधी आपली, कधी 2 शब्द नीट जमत नाहीत तर कधी मन जुळतं नाही. पण या सगळ्यांच्या मध्येही जो माणूस तुमच्यासाठी धावत येतो, तुमच्या छोट्या छोट्या आनंदासाठी प्रयत्न करतो, तुमच्या दुःखात शांतपणे हात धरून बसतो, तो माणूस खरोखर आपला असतो. जगात कुणीही काहीही बोलो, पण तुमच्यासोबत भविष्य पाहणारा जोडीदार मिळणं हे खूप नशिबाचं असतं. म्हणून राग आला म्हणून, अहंकारामुळे किंवा एका वाईट दिवसामुळे हे नातं तुटू देऊ नका. राग शांत होईल, गैरसमज मिटतील, पण चुकून एखादं नातं, चांगलं नातं हातातून गेलं ना तर आयुष्य पुढे गेल्यावर कळतं, आपल्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस मिळणं खरंच खूप कठीण असतं. खरे मित्र म्हणजे काय माहितीये? जगात कितीही लोक भेटले तरी मनाच्या जवळ बसणारे 2-3च असतात, ज्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा नसतात, ना पैसे ना फायदा, फक्त तुमचं हसू, तुमची प्रगती आणि तुमची साथ हवी असते. पण कधी कधी छोट्या गोष्टीवरून भांडण होतात, एकमेकांचा इगो आडवा येतो आणि गैरसमज इतके वाढतात की बोलणं देखील थांबतं. पण मनाच्या आत मात्र कळतं, आपल्याला खरंच साथ देणारं माणूस हेच होतं. खरा मित्र हरवला की त्याची जागा दुसरं कुणीच भरू शकत नाही. आयुष्य कितीही सुंदर असलं तरी त्याच्याशिवाय अधुरं वाटतं. म्हणून अहंकार बाजूला ठेवा, स्वतःहून एक फोन करा, मेसेज करा, एक काय रे म्हणणंच कधी कधी नातं परत जोडतं. कारण शेवटी मित्र नसला की आयुष्य अर्धवटच वाटतं. गुरु किंवा मेंटॉरचं नातं म्हणजे आयुष्यात भेटणारी सर्वात मौल्यवान भेट. शाळेतला शिक्षक असो किंवा मोठेपणी मार्गदर्शन करणारा मेंटॉर, हे दोघंही आपल्याला तिथे पाहतात जिथे आपण स्वतःला पाहू शकत नाही. त्यांचं एखादं साधं वाक्य, एखादा छोटा सल्ला आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतं. आपण जेव्हा हरायला येतो, गोंधळतो, चुकीचा रस्ता पकडतो, तेव्हा याच लोकांच्या शिकवणीतून आपण परत उभं राहतो. पण कधी कधी आपण मोठं झालो की त्यांचं महत्त्व विसरतो, त्यांना वेळ देणं कमी करतो, कदर दाखवत नाही. पण लक्षात ठेवा, गुरु नसला की दिशा नसते आणि दिशा नाही म्हणजे प्रवास अर्धवट. म्हणूनच या नात्याला कधीच तडा जाऊ देऊ नका. एक मेसेज, एक भेट, एक धन्यवाद एवढं जरी दिलं ना
तरी नातं अधिक घट्ट होतं. गुरु मिळणं ही नशिबाची गोष्ट आहे, त्यांची साथ टिकवणं मात्र आपली जबाबदारी. स्वतःशी असलेलं नातं म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्याची पायाभरणी. जगात सगळ्यांना खुश करत बसलो पण स्वतःकडे लक्षच दिलं नाही तर हातात उरतं फक्त थकवा, रिकामेपणा आणि मनातली एक खोल पोकळी. कितीही कामं असली, कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःशी 2 मिनिटं बोलणं, स्वतःला समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या भावना दाबून जगायचं नाही, खोटं हास्य लावून फिरायचं नाही आणि स्वतःवरचा राग कधी धरायचा नाही. कारण शेवटी जग तुमचं नाही समजून घेणार, पण तुम्ही स्वतःला समजून घेतलं तर निम्म आयुष्य हलकं होतं. म्हणून स्वतःला खुश ठेवणं, स्वतःला माफ करणं आणि स्वतःला साथ देणं शिकायला हवं. हे नातं तुटलं ना तर आयुष्य कितीही बाहेरून जिंकलं तरी मन आतून हरल्यासारखं वाटतं. देवाशी किंवा विश्वाशी असलेलं नातं म्हणजे आपल्या मनाचा आधार. देव कोणताही असू दे, नाव काहीही असू दे, पण आत कुठेतरी आपल्याला वाटतंच की एक वरची शक्ती आहे जी आपल्याला सांभाळते, चुकीच्या वेळी पकडून उभी करते आणि योग्य मार्ग दाखवते. आयुष्यात वाईट वेळ आली की लोकांवरचा विश्वास कधी कधी कमी होतो, पण या शक्तीवरचा विश्वास ढळू देऊ नका. कारण हा विश्वासच माणसाला मजबूत ठेवतो, आशा जिवंत ठेवतो आणि आपण तुटायला लागलो की परत उभं राहायला धैर्य देतो. नाती टिकवणे म्हणजे मोठी कामगिरी नाही, फक्त मनापासून दिलेला वेळ, 2 शब्दांचं समजून घेणं आणि थोडंसं ममत्व एवढंच पुरेसं असतं. कारण नाती तुटली की जोडता येतात, पण त्यातली ऊब ती पूर्वीसारखी कधीच परत येत नाही. आयुष्यात ही 7 नाती मनापासून जपली तर प्रेम, आधार, ऊर्जा आणि शांतता कधीच कमी पडत नाही. कुटुंब, मित्र, जोडीदार, मुलं, आई वडील, भावंड आणि स्वतःशीच नातं, ही 7 नाती मजबूत असली की माणूस कुठेही कोसळत नाही. आणि लक्षात ठेवा, पछाडण्यापेक्षा जपणं नेहमी सोपं आणि खूप मौल्यवान असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.